पदी बैसोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे राम रसाची चवी आरस रुजती केवी तुका म्हणे साक्षी आले नदीचा तडीपास संनील मेघाभासं रमा मंदिरं सुंदरं चित्रकाशं वरमद्विश्रिकाया समन्यस्पादं पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा सदा पंढरीनाथ आदाब्ज भृंगम निवृत्तीश्वरानुग्रह प्राप्त तत्वं महेंद्रायणी तीर भूमो वसतो समाधी भजे ज्ञानदेव
समाधीस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवा. तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा देवा. यावरील करावा अवेरू. नदी गौतमीच्या तटी जन्म झाला. आदि ब्रह्म वेदांत तपी पूर्ण केला. दिली भेट देवे आले पंढरीला. नमस्कार माझा श्री सद्गुरु नगर नारायणाला. घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा.
कीर्तन रूपी सेवकर्ता म्हणजे निरूपण करता प्राप्त असणारा अभंग. महान भगवत भक्त देहू निवासी असणारे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा भगवान श्री प्रभू रामाच्या नामाचं महात्म्य सांगणारा हा गोड असा 4 जणांचा अभंग आहे. या अभंगाची भाषा अशी आहे की श्रीमंत असं म्हणतात, सज्जनांनो तुम्ही त्या रामाचं नाव घ्या, भगवान प्रभू रामाच्या नामाचं चिंतन करा. तुम्ही जर फक्त राम म्हटलात तर महाराज राम या पदाला प्राप्त होताल. राम म्हणता रामची होईजे. महाराज तुम्ही जर फक्त राम म्हटले तर राम या पदाला प्राप्त होताल. तुम्ही भगवान प्रभूचं नामाचं नामस्मरण करा, भगवान प्रभूचं नाम घ्या, असं संत जगद्गुरु श्री तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगत होते. काय झालं? तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं आणि असंच एक मनुष्य उठला आणि तुकोबरायांसमोर उभा राहिला आणि प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणताय रामाचं नाव घ्या, राम म्हणा, तुम्ही राम होताल, तुम्हाला असा काही अनुभव आहे का? उठले आणि सांगायला लागले महाराज फेटा बांधून, याची काही अनुभूती आहे का तुम्हाला? याची काही प्रचिती आहे का? याची काही प्रचिती आहे का तुम्हाला महाराज? तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे, आणि मला अनुभव आहे आणि अनुभवयुक्त मी अनुवाद करतो. संत महात्मे अनुभव घेतात नंतरच अनुवाद करतात. जगामध्ये 4 प्रकारचे वर्ग सज्जनांनो, ऐका. एका वर्गाकडे अनुभवही नाहीये आणि अनुवादही नाहीये, हा पहिला वर्ग. एकाकडे अनुभव आहे आणि अनुवाद नाही, हा दुसरा वर्ग. एकाकडे फक्त अनुवाद आहे परंतु अनुभव नाहीये, हा तिसरा वर्ग. आणि एकाकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे, हे म्हणजे केवळ आणि केवळ संत आणि स्वतःपुरता मर्यादित ठेवतात त्यांना मुक्त म्हणा. अनुभव घेतात आणि फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवतात त्यांना मुक्त म्हणा. आणि अनुभव घेतात आणि संपूर्ण जगाला देतात त्यांना संत म्हणा. मनुष्य म्हणाला, महाराज तुम्हाला काही अनुभव आहे का याच्यातला? राम नामाचा तुम्हाला काही अनुभव आहे का? तुकोपर्यंत हो अनुभव आहे, अनुभवयुक्त अनुवादच करतोय मी. महाराज काय अनुभव आहे त्या राम नामामध्ये आहे तरी काय? तुम्ही म्हणताय राम म्हणा. तुकोबर म्हणतात, भल्या माणसा तू जर फक्त राम म्हटला तर राम होशील तू. एक काय आहे महाराज या राम नामामध्ये? आई, या राम नामामध्ये सुख आहे, सुख आहे. महाराज कसं सुख आहे? आई, भल्या माणसा तुझ्या ठिकाणी असली आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची अनुभूती घेण्याची सहज स्थिती म्हणजे केवळ आणि केवळ भगवंताचं नाम आहे. ऐसे सुख वचने आहे. महाराज ऐसे म्हणजे कैसे? ज्ञानोबराय सांगतात, किंबहुना असोय जीव आत्मयाचील आहे आणि तेथे जे होय तया नाम सुख. जीव जीव न राहता जीव जेव्हा परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो आणि तेव्हा जे सुख होतं ते काही सुख असतं, ते सुख या नामामध्ये आहे. भल्या माणसा, एकदा जर तुला राम नामाची चव लागली ना माय, बाकीच्या रसाला काहीच किंमत राहणार नाही. एवढा रामरस गोड आहे. जरा ऐका, लक्ष द्या माझ्याकडं, ऐका. अतिशय गोड आहे राम नाम. महाराज एकदा जर चव लागली ना राम रसाची, बाकीच्या रसाला काहीच किंमत नाहीये. आपल्याकडे रस असतो. आपल्याकडे कोणता रस असतो? आमरस असतो, आमरस. महाराज तो आमरस बनवण्याची पद्धत जर बघितली ना, खायची इच्छा होत नाही हो. ते आंब्याचे सालं काढायचे, सालं काढायचे, ती पोळी बाजूला काढायची आणि ते कातडे घ्यायचे,
तेवढ्यात महाराज एखादं शेमडं लेकरू यावा. ती आई काय करते, तिचं लय प्रेम असतं महाराज. ती आई काय करते, त्या पोराचं लगेच पुन्हा लगेच या महाराज जेवायला. आमरसाचे दिवस यायला लागले महाराज. अक्षय तृतीयेनंतर जरा जपून माय असंच ना आंबे करता. आंब्याचा रस कसा करता, ती कुई 4 वेळात होत महाराज. ती कुईचा आमरस निघत नाही, पण यांच्या हातात सगळा. बरं मला सांगा, आपण खातो तो आमरस आहे बरोबर, पण मी सांगतोय तो संत महात्मे सांगतात तो रामरस आहे. रामरस एकदा जर त्याची चव लागली तर आन रस रुचती किवी. बाकीच्या रसाला काहीच किंमत राहणार नाहीये. बाकीचे रस विटणार येतो, पण रामरस हा कधीच विटत नाहीये महाराज. एवढा गोड आहे, एवढा गोड आहे. तुकोबराय म्हणतात नाम गोडा, नाम गोडा, नाम गोडा. नामाचा रस कसा आहे, गोड आहे. तुम्हाला जर एकदा या राम नामाची जर चव लागली ना, बाकीच्या रसाला अमृतापेक्षा गोड हे राम नाम आहे. हे नाम आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा कामान घे, कामान घे. मन माझे केशवा मन माझे केशवा कामान घे, कामान
पंडित अभिनव गंधर्व रघुनाथजी खंडाळकर गुरुजींकडे माझं संगीत विशारद झालेलं आहे. ऐका, अमृतापेक्षा भगवंताचं गोड नाम आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही देवाचं नाव घ्या. एवढं गोड आहे बाकीच्या रसात काहीच किंमत राहणार नाही. राम रसाची चवी आन रस रुचती केवी तुका म्हणे चाखोनी सांगे. मी तो रस आहे ना तुकोबराय म्हणतात मी चाखलाय. दोन प्रकारचे रस आहेत. एक विषय रस आहे आणि दुसरा ब्रह्म रस आहे. महाराज विषय रसाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? भल्या माणसा विषय रसाबद्दल माहित नाही मला. विषय सुखाबद्दल माहित नाही मला ब्रह्मरसाबद्दल माहिती. ब्रह्मरसाबद्दल महाराज तो ब्रह्मरस तुम्ही कसं सेवन केला महाराज? लावणी मृदुंगा लावणी सेवन केलं. तुम्हाला सज्जनांनो एकच सांगतो तुकोबराय म्हणतात तुम्ही त्या रामाचं नाव घ्या. महाराज काय होईल? राम म्हटलात तर राम होता येईल असं सुख जर तुम्हाला पाहिजे असेल त्या राम नामामध्ये आहे. बाकीच्या रसात काहीच किंमत नाहीये. मी अनुभव घेतलाय आणि अनुभवयुक्त मी अनुवाद करतोय असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. मी आता जायला मोकळा जाऊ का? विड्याला अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आजची या पवित्र भूमी कंकरवाडीमध्ये आजची माझ्याकडे परम भाग्यानं मला प्राप्त झाली सेवा, ज्यांच्या माध्यमातून मला इथं येण्याचा योग आला, आपल्याच गावचे असणारे महाराज, ज्यांचं नाव तुम्हा सर्वांना गावकऱ्यालाच माहिती आहे असं नाही, ज्यांचं नाव फक्त तालुक्यालाच माहिती आहे असं नाहीये, ज्यांचं नाव फक्त आपल्या वाशिम जिल्ह्यातच आहे असं नाहीये, ज्यांचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे तसे आपल्या गावचे असणारे आदरणीय जनार्दन बापूच्या माध्यमातून मला इथं येण्याचा योग आला. त्याचबरोबर माझे जीवलग मित्र आपल्या परिसराचं भूषण राधेश्याम महाराज खरबळ आदरणीय महाराजांनीच मला या सेवेसाठी संपर्क केलेला आणि बापूंची मला भेट घालून दिली. पहा, आदरणीय बापूंनी मला जेव्हा फोन केला का तेव्हा राधेश्याम महाराजांनी मला सांगितलं बापूंच्या बद्दल, बापूंचं कार्य, बापूंच्या मुलांचं कार्य अतिशय उत्तम. महाराज, ज्या वाडी वस्तीवर आपण जे राहणारे सगळी शेतकरी मंडळी आहोत महाराज, या आदिवासी भागामध्ये आपल्या मुलांना उच्च शिक्षण भेटावं महाराज, सुखसुविधा हव्या. कुठं सिटीमध्ये शहरामध्ये जाणं सोपं आहे का आता? पण आपल्याच जवळ आपल्या परिसरामध्ये महाराज 17वी पर्यंत शिक्षण आपलं ग्रॅज्युएशन आपल्याला जर करून घ्यायचं असेल तर महाराज आदरणीय जनार्दन भाऊच्या दोन्ही चिरंजीव नारायण दादा आणि हरिदास दोन्ही भावांनी महाराज अतिशय गोड संकल्प केला आणि त्या संकल्पातून महाराज जनार्दन भाऊंच्या नावाने संस्था सुरू केली. मला सांगायचं तात्पर्य असं आहे महाराज,
जन्माला आल्यानंतर आपण असं काहीतरी कार्य केलं पाहिजे. जन्माला आल्यानंतर आपण असं काहीतरी कार्य केलं पाहिजे की आपण मेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती मागे उरली पाहिजे, आपलं नाव मागे उरलं पाहिजे. जन्माला आल्यानंतर असं काहीतरी कार्य करावं की आपली कीर्ती करून आपण महाराज काहीतरी मागे काहीतरी उरावं. मी तर असं सांगत असतो, जन्माला आल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये खूप मोठ्या समया लावून घराची काळी कुपरी करण्यापेक्षा जन्माला आल्यानंतर आपण फक्त आपल्या प्रपंचासाठी जगून आपली घराची भिंत काळी करण्यापेक्षा त्या समयसारखी अशी एक उदबत्ती लावा. आपल्या जीवनामध्ये अशी उदबत्ती लावा, आपण मेल्यानंतर सुद्धा तिचा सुगंध दरवळला पाहिजे. महाराज या महात्म्याचं, या माणसाचं नाव, महाराज माणूस गेला तरी 1000 वर्ष टिकल अशी त्यांच्या मुलानं महाराज कीर्ती करून ठेवली त्यांच्या नावाची. अतिशय महाराज गरीब आपल्या असणाऱ्या दीनदुबळ्या शेतकऱ्याची विद्यार्थी मुलं शिकावे म्हणून त्यांनी हा शाळेचा उपक्रम राबवला. मला खूप आनंद वाटला महाराज, कारण की जंगल में मंगल है. अतिशय सुंदर असं त्यांच्या मुलांनी महाराज वातावरण केलेलं आहे, शाळेच्या शिक्षणाची सोय केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून मला इथं येण्याचा योग आला. त्याचबरोबर सुंदर असं भव्य दिव्य नियोजन आहे. सुंदर असे गायनाचार्य आहेत, आदरणीय गजानन महाराज आहेत इडुळीकर, त्याचबरोबर अर्जुन महाराज आहेत. महाराज किती सुंदर चाल गायली त्यांनी, मी रेकॉर्डिंग केली त्यांची चाल, एवढी सुंदर गायली त्यांनी, वा छान महाराज. त्याचबरोबर ज्यांचा महाराज मृदंग नाही, त्यांच्याकडे पाहिलं ना तर मृदंग हसतो नाही, महाराज हसल्यानंतर मृदंग सुद्धा त्यांच्या वादनातून हसतो. एवढा सुंदर असा मृदंग वाजवता आदरणीय गणेश महाराज. वा, गणपती बाप्पाला टाळ्या वाजवा एकदा. माय पखवाज वाजवणं विद्या सोपी नाही का महाराज. तुम्ही शिक्षण कुठे घेतलं? आळंदीला. बघा माय, आता एक सण होऊन गेला. कुठला सण झाला? गुढीपाडव्याचा. बरोबर, तुमचे लेकरं तुमच्या बरोबर होते, बरोबर, तुमच्या लेकराला तुम्ही गोड जोड खाऊ घातलं, बरोबर. माय जेव्हा आम्ही आळंदीला गेलो ना, आळंदीला तेव्हा आहे ना आम्हाला खायला सुद्धा नसायचं. आम्ही वडापावर दिवस काढले. ज्या वयामध्ये ही लहान लहान जी मुलं बसलीत ना, त्या वयामध्ये, ज्या वयात आम्ही आमच्या आईवडिलांच्या मांडीवर बसून, आईजवळ बसून आईच्या हातानं महाराज गोडधोड खायचे दिवस होते. ते दिवस आम्ही आळंदीमध्ये महाराज उपाशी राहून मधुकरी मागून शिळे तुकडे खाऊन काढले. महाराज प्रपंचामध्ये आरंभ हा प्रतिकूल आहे, पण परिणाम मात्र अनुकूल आहे. महाराज पखवाज वाजवणं ही कला सोपी नाहीये. रात्र घाटावरती प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा ही कला कुठंतरी महाराज अवगत होते. खरं सांगू, 1-2 परीक्षा देऊन एखादा अधिकारी होऊ शकतो, 1-2 परीक्षा देऊन एखादा अधिकारी होऊ शकतो, पण कलाकार होण्यासाठी अख्खं आयुष्य झिजावं लागतं, अख्खं आयुष्य. पण आजकाल काय झालंय माहितीये का महाराज, खरं खातंय गटकरी, खोटं बसतंय पाठकुळी. कलाकाराला महाराज फार किंमत देत नाही. एखादा कलाकाराने 8 दिवस वाजवला ना पखवाज, महाराज घ्या 10,000 घ्या भागून, आणि एका दिवसात कीर्तन करा 10,000 रुपये. बापू, हा न्याय देवाच्या दारात चाललाय. माझ्या माणसं हो, जनाबाई उगाच म्हणल्या नाही. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार,
चांगल्या माणसाला किंमत नाही. आदरणीय देवकर भाऊ, आपण सगळा महाराष्ट्र पिकलात. महाराजाच्या कपड्याची इस्त्री बोलत नाही, तर महाराज त्या पाकळा त्याचा घाम सगळं धोतर वल होतंय. जरा मी खरं बोलणारा माणूस आहे, पण त्याची किंमत कोणाला नाही महाराज. आदरणीय महाराज गणेश महाराजाला खूप खूप धन्यवाद. गणेश महाराज आहेत, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या राधेश्याम महाराजाबरोबर फिरून महाराज कलाकार काय, कीर्तनकार कसे, सगळे त्यांना सगळ्याचे पत्ते माहीत आहेत. असे देवकर भाऊ आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. दादा आदरणीय जायबाई भाऊ आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि ज्यांच्या माध्यमातून मला इथं सेवेचा योग आला, आदरणीय जनार्दन बापू बसलाय, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या अभंगाला आरंभ करतो. विड्याला ऐका, अभंग अतिशय गोड आहे. तुम्हाला पटेल, समजेल, रुचेल, कळेल या भाषेमध्ये मी कीर्तन करणार आहे. माय लय अवघड नाही करणार, लय डोक्याच्या वरून जाईल असंही नाही करणार. फक्त तुम्ही लक्ष द्या, बारीक लक्ष द्या. अतिशय गोड चिंतन आहे, तुम्हाला समजेल असं मी करणार आहे. पहा सज्जनांनो, अभंग असा आहे की राम म्हणता रामची होईजी. तुम्ही जर फक्त राम म्हटलात तर राम होता येतं, एवढं सामर्थ्य राम नामामध्ये आहे. महाराज राम होणं म्हणजे काय, तर महाराज जीव न राहता जीव परमात्मा स्वरूपाला प्राप्त होणं, यालाच म्हणा राम होणं. महाराज देवापर्यंत जाण्यासाठी संतांनी अनेक मार्ग दाखवले. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पुढे गुंता कुठे काही. संतांनी अनेक मार्ग दाखवले. पहा, आपल्याला जायचंय कुठं हे माणसाला कळलं पाहिजे. जीवनामध्ये माणसाचे साध्य असलं पाहिजे. साधन अनेक असतात, साध्य निश्चित झालं पाहिजे. आपल्याला जायचंय कुठं हे कळलं पाहिजे. आपल्याला जायचंय कुठं हे नाही कळल्यानंतर गणेश महाराज आपण आलोय कुठून हे तरी माणसाला कळलं पाहिजे. आपल्याला जायचंय कुठं हे कळलं पाहिजे. हे जरी नाही कळलं तर आपण आलोय कुठून माय हे तरी कळलं पाहिजे. आपण कुठून आलोय हे जरी नाही कळलं तर आपण सध्या कुठं आहोत हे तरी माणसाला कळलं पाहिजे. काही लोकांना काहीच कळत नाही, हे पण कळत नाही. आपल्याला काही कळत नाही, माणसाला हे तरी कळावं. म्हणजे काय कळून घ्यायचंय याच्याकडे प्रवास चालू होतो. संतांनी अनेक मार्ग दाखवली. ज्ञानाचा मार्ग दाखविला, योगाचा मार्ग दाखविला, भक्तीचा मार्ग दाखविला आणि कर्माचा मार्ग दाखविला. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. संतांनी मार्ग दाखवले कशासाठी, तर भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी चारही मार्ग सांगितले. ऐका, 4 मार्ग सांगितले देवापर्यंत पोहोच होण्यासाठी. जरा तुम्हाला पटेल असं सांगतो, गाव एक आहे पण रस्ते 4 आहेत. काय, गाव एकच आहे, जाण्याचं गंतव्य ठिकाण एकच आहे, परमात्मा स्वरूप. पण त्या गावाला जाण्यासाठी 4 रस्ते आहेत. एक योगाचा आहे, एक कर्माचा आहे, एक ज्ञानाचा आहे आणि एक भक्तीचा म्हणजे नामाचा आहे. ही 4ही रस्ते त्या गावाला घेऊन जाणारे आहेत. उदाहरणार्थ आपलं कंकरवाडी गाव आहे, बरोबर. या कंकरवाडीला येण्यासाठी मी आदरणीय जनार्दन बापूंना फोन केला. बापू, तुमच्या गावाला यायचंय, मला 4 रस्ते दाखवतात. एक जालन्या मार्गे दाखवतोय, दुसरा माजलगाव परतूर मार्गे दाखवतोय, तिसरा परभणीहून दाखवतोय आणि 14 महाराज त्या जिंतूर मार्गे दाखवतोय. नेमकं कोणत्या रस्त्याने येऊ? 4 रस्ते मला जाण्यासाठी. ते म्हणले, महाराज कोणत्याही रस्त्याने या, सगळे रस्ते आमच्याच गावाला येतील. कोणत्याही रस्त्याने या, सगळे रस्ते. पण मी त्यांना विचारलं, बापू मान्य आहे 4ही रस्ते तुमच्या गावाला येतात, पण माणसाचा असा स्वभाव असतो. बापू म्हटलं, यातला सोपा रस्ता कोणता आहे? एखाद्या गावाला जायचं असलं तर आपण म्हणतो यातला सोपा रस्ता कोणता आहे, विचारतो की नाही. मी तसं त्यांना विचारलं, बापू यातला सोपा रस्ता कोणता आहे? तसं संत महात्म्याला महाराज लोकांनी विचारलं, तो खूप बरं आहे.
देवापर्यंत पोहोचण्यासाठी यातला सोपा रस्ता कोणता आहे? तुम्ही चारही मार्ग सांगितले, ज्ञानाचा सांगितला, योगाचा सांगितला, कर्माचा सांगितला आणि भक्तीचा सांगितला. मग महाराज यातला सोपा मार्ग कोणता आहे? तर तुकोबराय म्हणतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जगतील पापे जन्मांतरीची, जगतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामाची वाट कशी आहे? सोपी आहे, सोपी. मग महाराज सर्वसामान्य माणसं असा विचार असतो, महाराज मान्य आहे ही नामाची वाट सोपी आहे. मग मी त्यांना पुढला प्रश्न विचारला, भाऊ तुमच्या गावाला यायचंय याच्यातला चांगला रस्ता कोणता आहे? 4 रस्ते येतात, परंतु याच्यातला चांगला रस्ता कोणता आहे? चांगला रस्ता कोणता आहे? महाराज देवापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ताचा असा विचार असतो, महाराज योगाचा रस्ता चांगला, ज्ञानाचा रस्ता चांगला की कर्माचा रस्ता चांगला का भक्तीचा म्हणजे नामाचा रस्ता चांगला? तुकोबराय म्हणतात, नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग नामस्मरणाची वाट जवळची आहे, चांगली आहे. मग महाराज असा सर्वसामान्य माणसाचा विचार असतो, महाराज मग जरा सोपी कोणती वाट आहे? सोपी वाट कोणती आहे? तर ऐका, संत महात्मे सांगतात, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळी, गदारोळी आनंदे. तू का म्हणे हेच नीट, जवळी वाट वैकुंठा. मला जवळची वाट ही नामस्मरणाची आहे, चांगली वाट ही नामस्मरणाची आहे आणि सोपी वाट ही नामस्मरणाची आहे. मग महाराज बाकीच्या वाटेला काही किंमत नाही का? माणसाने ज्ञान कमवू नये का? माणसाने योगाचा आधार घेऊ नये का? माणसाने कर्म करू नये का? महाराज करावं ना. त्या वाटालाही किंमत आहे, पण त्या वाटाला किंमत कधी आहे आणि त्या वाटाला किंमत कधी नाही, असा एक दोहा आहे. ऐका, राम नाम को अंक है, राम नाम को अंक है, सब साधन है सुन, अंक गए कछु हाथ नहीं, अंक रहे 10 गुण. जरा चिंतनीय विषय आहे, ऐका समजल. राम नाम को अंक है, राम नाम हे एक आहे, अंक आहे. सब साधन है सुन, योग शून्य आहे, कर्म शून्य आहे, ज्ञान शून्य आहे. पण अंक गए कछु हात नाही. जर अंकच गेला तर शून्याला काही किंमत आहे का?
अंक गए कचू हात नाही, शून्याला काहीच किंमत नाही महाराज. समजा आता कीर्तन झालं आणि जनार्दन बापू मला म्हटले, महाराज तुम्हाला पाकिटामध्ये आज मी 10 शून्य घालतो, घेऊन जा. ते तसं म्हणणार नाही तर. समजा ते म्हटले मला, महाराज जरा लोक हसायला लागले बापू. ते म्हणते महाराज अजून 5 वाढतो, 15 शून्य घालतो, घेऊन जा. जाईल का घेऊन मी? तुम्ही देताल का? महाराज शून्याला काहीच किंमत नाहीये. जर अंकच नसेल शून्याला काही किंमत आहे का? तसं राम नाम हे अंक आहे, बाकी सगळे शून्य येतं. म्हणजे योग शून्य आहे, कर्म शून्य आहे आणि ज्ञान शून्य आहे. एक आहे ते म्हणजे राम नाम आहे, तो अंक आहे. पण अंक गए कछु हात नाही, पण अंक रहे 10 गुण. जर अंक जर राहिला तर बाकीच्या मला साधनाला किंमत आहे. एका पुढे 1 शून्य लावला किती झाले? एका पुढे 1 शून्य लावला किती झाले? हे बरोबर किती झाले? हा, जे शाळेत गेले ते म्हणा किती झाले? हा 10. एका पुढे 2 शून्य लावले किती झाले? एका पुढे 3 शून्य लावले किती झाले? एका पुढे 4 शून्य लावले किती झाले? पण हो मला एवढंच माहिती, याच्या पुढे आज मला काहीच माहित नाही. माहीत झालं तर बापूने कृपा केली तर माहित होईल पुढचं काय येतं. मला 10,000पर्यंतच माहिती. देवकर भाऊ केला इशारा, उठाला. एका पुढे जेवढे शून्य लावताल तेवढी त्या शून्याला किंमत आहे. जर मला तसं त्या नामाबरोबर जर बाकीची साधनं असतील, नाम असेल तर बाकीच्या साधनाला किंमत आहे. जर नामच नसेल मुखामध्ये तर बाकीच्या साधनाला किंमत नाहीये. असाच एक मनुष्य तुकोबरायांकडे आला आणि म्हणलं, महाराज तुम्ही 4 मार्ग सांगितले संत महात्म्यांनी, तुम्ही यातला भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी नामाची वाट ही जवळची सांगितली, तुम्ही नामाची वाट ही चांगली सांगितली, तुम्ही नामाची वाट ही सोपी सांगितली. पण महाराज हे तुम्ही जे नाम घ्या म्हणताय, हे नाम घेतल्यावर काय होईल, याचा परिणाम काय असेल? महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात राम म्हणता
पदी बैसोनी पदवी घ्यायची. महाराज तुम्ही जर फक्त राम म्हटले ना, राम या पदाला प्राप्त होतात. महाराज राम राम म्हणून रामरूप कोण झालं हो? ऐका, रामायणातील गुरुप्रसंग आहे. सीतामैया अशोक वाटिकेमध्ये बसलेल्या होत्या आणि त्यांच्या समवेत असणारी त्रिजटा सीतामैयाला आवाज द्यायला लागली. सीतामैया, सीतामैया, सीतामैया. सीतामातेनं काही प्रत्युत्तर दिलं नाही. माय सीतामाता पाहायला सुद्धा तयार नव्हत्या. कोण आवाज देत आहे त्यांना ऐकू येत नव्हतं. त्या अखंड राम 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 रामाचं भजन करत होत्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अखंड भजन करत होत्या सीतामैया. ती त्रिजटा आवाज द्यायची, सीतामैया, ओ सीतामैया. सीतामातेनं काही पाहिलं नाही, कारण त्या राम नावामध्ये दंग झाल्या होत्या. त्रिजटा म्हणते राम राम म्हटल्याबरोबर सीतामातेनं लगेच त्या त्रिजटेकडे पाहिलं. तिला वाटलं माझ्या रामाचं नाव कोणी घेतलं. त्रिजटा सीतामैयाला म्हणते, सीतामैया, तुमचं आणि प्रभू रामचंद्राचं आता मिलन जरी झालं तरी आता काही उपयोग नाहीये, आता काही फायदा नाहीये, आता काही गरज नाहीये. कारण की तुम्ही प्रभू रामाचं अखंड नामस्मरण करून करून राम राम म्हणून म्हणून तुम्ही सीतेच्या राम झालेला आहात. सीतामैया म्हणतात त्रिजटेला, अगं त्रिजटे, मी सीता रामाचं भजन करून राम राम म्हणून म्हणून मी सीतेचे राम झाले आणि तिकडे प्रभू रामचंद्र सीते 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 करून करून सीतेचे सीता राम झाले. यालाच म्हणतात राम म्हणता रामाची होय जय विठ्ठल. राम नाम जर मुखात घेतलं महाराज तर महाराज एवढा मोठा अधिकार प्राप्त होतो. महाराज जीव सर्वसामान्य महाराज परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो. भगवान प्रभू रामाचं नाम महाराज गरीब कुळातल्या माणसानं घेतलं तरी महाराज त्याचा उद्धार आहे, त्याचं फल सारखंच आहे. आणि श्रीमंत कुळातल्या माणसानं भगवंताचं नाव घेतलं तरी महाराज फल सारखंच आहे. एखाद्या हीन कुळातल्या माणसानं जरी भगवंताचं नाव घेतलं आणि उच्च कुळातल्या माणसानं देवाचं नाव घेतलं तरी दोघांचाही अधिकार सारखाच आहे. पहा, सर्वांना माहीत असणारा वाल्ल्या कोळी, माहिती ना वाल्ल्या कोळी? माहितीये का? माय मग मावस भाव येतो. तुम्हाला कसं माहित असणार? ऐका, वाल्ल्या कोळी अतिशय पापी होता, अतिशय दृष्ट होता, एवढा वाईट होता की महाराज त्याचं पाप, त्याचा एकच धंदा होता फक्त लोकांना लुबाडणं, मारणं. तो वाल्ल्या कोळी अतिशय पापी होता. महाराज म्हणतात वाल्ल्या कोळी महा घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे नामे तारिले अपार महापापी दुराचार वाल्ल्या कोळी महाहत्यारे. अतिशय पापी पण तो वाल्ल्या कोळी त्याचा राम नामाने उद्धार झाला. काय झालं म्हणे? नारदांची आणि वाल्ल्या कोळ्याची भेट झाली. तो वाल्ल्या कोळ्याची भेट झाल्यानंतर त्या वाल्ल्या कोळी आला नारदांसमोर. ओ महाराज, कोण तुम्ही? काय तुमच्याकडे सगळं काय असेल ना ते गप गुमान मला देऊन टाका. पैसा सोनं काय असेल ते सगळं द्या. महाराज नारदजी म्हणायला लागले, हे वाल्ल्या, माझ्याकडे पैसा सोनं
असाला मी काय कीर्तनकार महाराज नाहीये. तो माझ्याकडून कुठून येणार? मी देवाचं अखंड भजन करणारा माणूस, देवाची सेवा करणारा, देवाचं नामस्मरण करणारा माणूस. महाराज तो वाल्ल्या कोळ्यांनी कुऱ्हाड उघडली. देताय का बघून तर गप गुमानने तर जीवच मारतो म्हणला. कोण म्हटला? वाल्ल्या कोळी नारद मुनीला म्हणला. नारद मुनीला कुऱ्हाड उघडली. माय त्या नारदाची आणि वाल्ल्या कोळ्याची नजरानजर झाली. त्याच्या वृत्तीत बदल झाला आणि तो नारदाला शरण आला आणि म्हणला ना, नारदजी माझं कल्याण होईल, माझं बरं होईल, मी सुखाने जीवन जगल, माझ्याकडून खूप पाप झाले, माझ्या पापाची निवृत्ती होईल, असं काहीतरी साधन सांगा मला, असं काहीतरी सांगा, माझं कल्याण होईल, असं काहीतरी सांगा. नारद म्हणायला लागले, काही नाही बघ, तू देवाचं राम नाम घे, तुझा उद्धार होईल, तुझं कल्याण होईल. तो म्हणला, महाराज मला ते राम राम म्हणता येत नाही, मला एकच येतं, काय? फक्त मारा मारा येतं. पण ऐका ना माय, नारदजी म्हणले, तू मारा मारा म्हण, मारा 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 रामा. ते मारा मारा म्हणता म्हणता त्याचं रामामध्ये रूपांतर झालं. पण त्याचा अधिकार महाराज त्या वाल्ल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्याचा अधिकार पाहिला. कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती, कोळियाची कीर्ती, आहा रे, कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण कीर्ती वाढली गहन, केली रामायण रामादी. महाराज त्या वाल्ल्या कोळ्यानं, त्या वाल्ल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्याचा अधिकार त्यानं रामाच्या अगोदर, राम जन्मायच्या अगोदर रामायण लिहिलं. रामानं बोलावं कसं, रामानं चालावं कसं, रामानं वागावं कसं, रामानं बसावं कसं, रामानं उठावं कसं, रामाने कसं जीवन जगावं, तो अधिकार फक्त आणि फक्त भगवंताच्या राम नामामुळे आलाय. महाराज त्याचा अधिकार, तो वाल्ल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्याच्या पापाची निवृत्ती झाली. असं गोड असं राम नाम आहे. विठ्ठल हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्र एका ठिकाणी असंच फिरायला गेले. हनुमंतराय एका शिळावरती बसले आणि महाराज त्यांच्या समवेत असतात. प्रभू रामचंद्र शिळेवरती बसले आणि हनुमंतराय खाली बसले. आणि खाली बसल्यानंतर त्यांचं अखंड भजन चालू होतं. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. अखंड भजन चालू होतं. महाराज हनुमंतराय भजन करत होते आणि प्रभू रामचंद्र हनुमंतरायला म्हणतात, हे हनुमंता गप्प बसा, काय भजन केलं गेले? मी लांब असेल तर मला आवाज द्यावा, मला आवाज द्यावा. कधी? मी लांब असेल, मी तुझ्यापासून दूर असेल तर मला तू आवाज द्यावा. मला तुला काही संकट असेल तर तू मला बोलवावं. आपण देवाचं भजन कधी करतो? देव आपला कधी आठवतो? माय संकटात, भीती वाटल्यावर. काय? ऐका, श्रावण महिना असावा, अमावस्येची रात्र असावी, वरून पाऊस येतोय, ढगाचा गडगडाट कालच्या सारखा,
आणि इजाचा कडकडाट असावा आणि शेतातून घरी यायला आपला उशीर व्हावा ना, अंधारा पडावा आणि गावाच्या बाहेर एक प्रेत पेटत असावं आणि ते म्हणायला पाहिजे, त्याने म्हणायला पाहिजे त्या प्रेतानं, खाऊ का तुला, हे माय खाऊ का खाऊ तुला. तेव्हा माय तुला काय आठवण ग, काय आठवण माय. तेव्हा तू म्हणशील पप्याचा बाग, पप्याचा बाग, पप्याचा बाग. काय म्हणणार काय तेव्हा, काय म्हणणार तेव्हा, काय म्हणतो आपण तेव्हा, भीती वाटल्यावर काय म्हणतो, राम 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 राम. देवाची गरज आहे आणि ते गरजेची, महाराज देवाची किंमत आहे, गरजेची गरज आहे ती आपल्या देवाची किंमत आहे. पहा, देव लांब असेल, काही संकट असेल तर तुम्हाला बोलवावं. हनुमंतराय म्हणतात, देवा ऐका. हनुमंतरायने अतिशय गोड उत्तर दिलं. हनुमंतराय म्हणतात, प्रभू तुम्ही ना तुम्ही फक्त अयोध्येचा उद्धार करू शकता. प्रभू तुम्ही फक्त अयोध्येचा उद्धार करू शकता, पण तुमचं राम नाम अख्ख्या विश्वाचा उद्धार करू शकतं. असं गोड तुमचं राम नाम आहे. राम म्हणता रामाची होई जय विठाला. देवाचं भजन जर केलं ना आपण, राम जर केलं ना, रामाचं भजन केलं ना, तो राम महाराज आपल्या कृपा केल्याशिवाय राहणार नाही. महाराज देवाला मला सांगा, देव आपल्या घरी यावा असं कोणाकोणाला वाटतं बरं. देव आपल्या घरी यावा असं कोणाला वाटतं बरं. सगळ्यांनाच वाटतं ना, सगळ्यांनाच वाटतं ना देव आपल्या घरी यावा. माय देवाच्या घरी आपल्याला जा वाटतं का, हा, देवाच्या घरी आपल्याला जा वाटतं का, जा वाटतं. कोण कोण आहे बरं मला देवाच्या घरी जायचं असं म्हणणार आहे, हात वर करा. महाराज ते म्हणतील तुम्ही आणला माय मेला, हा देवाच्या घरी जायला लावला मला. देवाच्या घरी बरं मला सांगा, मी आत्ता आपली कोणती वाडी आहे, आगरवाडी, मी त्या आगरवाडीच्या रोडनं येत होतो. त्या रोडला 2 मूर्त्या पडलेल्या होत्या. त्या रोडला 2 मूर्त्या पडलेल्या होत्या. एक मूर्ती होती प्रभू रामाची आणि दुसरी मूर्ती होती रावणाची. मला सांगा, इथं बसलेले आपण कोणती मूर्ती उचलताना घरी घेऊन येतात, मोठ्या आवाज येतो, मी बाहेर आहे. रामाची, पण रावणाची मूर्ती सोन्याची 24 कॅरेट आणि रामाची लोखंडाची. आता कोणती आलतात, अय लाडके बहिणी, कोणती, रामाची लोखंडाची आणि रावणाची सोन्याची. माय म्हणते ना, हे असल्या दुष्काळात सोन्याची 1.5 लाख 2 लाख सोनं गेले. इथं बघता असं म्हणू, पण प्रत्येकाच्या मनात असं वाटतं रावणाची का नाही, इथं आणून मोडून अर्धी रामाची बनवून अर्धी आपल्या घरी घेऊ. ऐका, देवाचं भजन करा. देवाला त्याचं भजन केलेलं आवडतं. तुम्ही देवाचं भजन केलं ना, देव तुमच्या कृपा केल्याशिवाय राहणार नाहीये. काय झालं, नारद मुनी प्रभू रामाकडे गेले आणि रामाकडे गेल्यानंतर रामाला म्हणले, प्रभू तुम्ही देव, आम्ही तुमचे भक्त, आम्ही तुमचे दास, तुम्ही आमचे मालक. पण प्रभू तुमच्याकडे काही भक्ताची यादी असेल ना, आम्ही तुमचे भक्त आहोत, तुमच्याकडे भक्ताची यादी असेल ना. प्रभू रामचंद्र म्हटले आहे ना. मग तेवढी यादी देता का मला. रामाने यादी दिली आणि महाराज त्या नारदाच्या हातात पडली यादी. हातात पडली की नारदाने लगेच बघितलं आपलं नाव कुठे. बरं का बापू, त्या नारदाने बघितलं आपलं नाव कुठे. गणेश महाराज, लोकांची गंमत अशी, सप्ताहाची पत्रिका पडली की लोक बघत आपलं नाव कुठे येतात पत्रिकेत. पण हे बघून झालं की लोकांचे काही लोक असे अवतारी पुरुष असतात, याच्यात कुणाचं नाव नाही हे बघत येतं लगेच. त्याच्याकडे आमचं नसताना तुमचं पाहिजे होतं ना. कडे कुचकी लोक असतील इथं बसलेले आहेत बरं का तुमच्या गावातले. मी नाव घेणार नाही, नाव सांगणार नाही.
ज्याला ज्याला ऐकायचंय ना, मला ते 2-4 लोक कुचकी कोण आहेत, मला कीर्तन झाला भेटा, 20 रुपये लक्षणा द्या, सगळं सांगून टाकतो. आणि बघितलं त्याच्यामध्ये हनुमंतरायाचं नाव नव्हतं. ती यादी घेऊन मग नारदाला तेवढंच भेटलं. काही लोकांना तेवढाच नाद असतो महाराज, घरचं खायचं आणि अख्ख्या गावाचं उचकायचं, अख्ख्या गावाचं उचकायचं. कोणाचं काय झालं, कोणाचं काय झालं, कोणाची म्हैस येईल, कोणाची शेळी वेलीन, तिला किती कळलं झाले आणि काय, जास्तच उद्योग असते काही काही लोकांना गावातल्या. नारद म्हणजे गेले हनुमंतरायाकडे. हनुमंतराय कसं काय येणं केलं सकाळ सकाळी, देवाकडे गेलतो. हनुमंतराय मला सगळं कळतं बरं का बापू. हनुमंतराय म्हणजे बुद्धिमत्ता मोरिष्टम, बुद्धीची देवता आहेत महाराज. हनुमंताला कळलं की हे गिराईक कुठलं आलेलं आहे. महाराज एक अभंग कमी पाठ असावा, एक ओवी कमी पाठ असावी, पण माणसं ओळखता यावी, माणसाचं जीवन जगत असतात. हनुमंताला कळलं हा नारद आला, हे काहीतरी कळ करणार आहे. काय काम काढलं, काही नाही, देवाकडे गेलो होतो. मग देवाकडून त्याच्या भक्ताची यादी आणली, पण त्या यादीमध्ये तुमचंच नाव नाही. बरं आमचं नसतं तरी चाललं असतं, पण तुमचं पाहिजे होतं ना. तुम्ही त्या टाळकऱ्यात आहात, भजनावाल्यात आहात, आम्ही तर कुठेच नसतो, तुमचं नाव पाहिजे होतं ना. हनुमंतराय म्हणले, महाराजजी तुम्हाला देवानं एकच यादी दिली, देवाकडे 2 याद्या आहेत. हनुमंतरायनं असं सांगितल्यानंतर नारदजी म्हणू लागले, ब्रह्मचारी माणसं खोटं बोलत नसते, चला देवाकडे. नसते बोलत बरं का, चला देवाकडे. गेले देवाला. हे देवा तू सुद्धा खोटं बोलतो का रे, मला एकच यादी दिली. ते म्हणले तुला आत्ताच कळलं काय, हे सगळं करणारा मीच आहे. माझ्या इथं हे सगळं हे चालतंय, हे सगळं माझ्या इथे चालतंय. तू बोलतोय तो मीच आहे, हे चालतोय हा मीच आहे, पाहतोय हा मीच आहे. सगळं रामायण महाभारत सगळं मीच केलंय. माझ्या दरबारामध्ये असंच आहे महाराज. मी आत्ता सांगितलं ना, धुंद झाला तुझा दरबार. एक सुंदर असं एक पद आहे, ऐका, भावगीत आहे. कवी असं म्हणतात, उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी अघांतरी दरबार. अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार, लबाड जोडिती इमले माड्या, गुणवंताना मात्र झोपड्या. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, विशेषा मने हार. अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. इथे फुलांना मरण जन्मता, दगडाला पण चिरंजीविता. गोरी बाभळी उगाच जगती, चंदन माती कुठार. अजब तुझे सरकार उद्धवा, उद्धवा, उद्धवा. अजब तुझे सरकार. देवा तुझ्या दारामध्ये असं काय रे देवा, तुम्हाला एक यादी दिली आणि तुझ्याकडे अजून एक यादी असं मला कळलं. तू आहे ना, आहे ना, ती यादी दिली दुसरी, आणि त्या यादीमध्ये फक्त आणि फक्त हनुमंतरायाचं नाव होतं. माय कुणाचं नाव होतं? फक्त आणि फक्त हनुमंतरायाचं नाव होतं. त्या नारदजीने विचारलं, देवा पहिली यादी दिली, ती पहिली यादी कोणाची आहे आणि दुसऱ्या यादीत हनुमंतराय एकट्याचं नाव काय? नाव काय एकट्याचं फक्त दुसऱ्या यादीमध्ये? देवाने सांगितलं, हे बघ नारदजी, जी पहिली यादी होती ना, त्या पहिल्या यादीतल्या भक्ताला मी आवडत होतो. पहिल्या यादीतल्या भक्तांना मी आवडत होतो. आणि दुसरी यादी आहे, जो भक्त
फक्त माझं राम नाम अखंड स्मरण करतो, अखंड रामनामाचं भजन करतो, तो हनुमंत राय, तो मारुती राय मला आवडतो, ही त्याची दुसरी यादी आहे. मग आपण ठरवा, आपल्या देवाच्या पहिल्या यादीत जायचंय का दुसऱ्या यादीत जायचंय? देवाला काय आवडतो? काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आवडे देवासी तो एका प्रकार देवाला आवडतं नाव. त्याचं नाव घेतलं आपण तर महाराज तो देव त्याच्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. आपण जर त्याचं राम म्हटलो तर राम म्हणता म्हणता आपण रामरूप होऊन जातो. महाराज त्या राम रसामध्ये, त्या रामाच्या नामामध्ये आहे तरी काय? महाराज म्हणतात ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. असं काही सुख आहे ते जर तू विश्वासाने अनुभवाने तू पाय. एकदा जर त्या सुखाची, त्या नामाची जर चव लागली तुला तर बाकीच्या रसाला काहीच किंमत नाहीये. राम रसाची चवी आन रस रुचती केवी, बाकीच्या रसात काहीच किंमत नाहीये. म्हणून सर्वांनी गोड असं आपण एकदा त्या भगवंताचं भजन करूया. रब्बा रखुमा राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची चवी आन रस रुचती केवी. महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही राम म्हटले तर रामरूपाला प्राप्त होताल. राम म्हणता म्हणता तुम्ही रामरूप होऊन जाताल, रामच होताल. की तुमचं मन हे सुद्धा राम होईल. मन हे राम झाले, मन हे राम झाले. महाराज तुम्ही म्हणाल आम्ही भजन करताना कधी आम्ही शेतीत काम करतो, आम्ही कसं म्हणावं? तुम्ही शेतामध्ये सुद्धा असलात, तुम्ही घरी असलात, कुठेही असलात तरी तुम्ही राम राम म्हणू शकता. मनवा मनवा खेती करो हरी नाम की. राम नाम घेण्यासाठी पैसा लागत नाहीये, सोनं लागत नाहीये, काहीच लागत नाहीये, कुठेही घेऊ शकता. पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कबडी दबडी. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो. महाराज देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात मी देव घेतला आणि प्रत्येकाच्या दारोदारी फिरलो. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐता आला घर पुसुनी. लोक म्हणायचे महाराज नकोय तुमचा देव आम्हाला.
ऐका, एक हिंदी पद आहे, गोड आहे. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. क्यों करता तू मेरी मेरी यहाँ तो तेरा मकान नहीं. अरे झूठे जन्मे फंसा हुआ है वहाँ सच्चा इंसान नहीं. 2 दिन का ये चमन लिखा है अंत में होगी चली चली. ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. बोलो राम बोलो राम बोलो राम. बोलो श्याम बोलो राम बोलो राम. रे मन मुसाफिर निकलना पड़ेगा. रे मन मुसाफिर निकलना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा. चमड़े के क्वार्टर को क्या तू संभाले. जिस दिन तुझे घर का मालिक निकाले उसका किराया तो भरना पड़ेगा. उसका किराया तो भरना पड़ेगा. काया कोटी खाली करना पड़ेगा. अरे मुट्ठी बांधे आया जग में. मुट्ठी बांधे आया जग में हाथ पसारे जाना है. अरे सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. कोई आज गया कोई कल गया कोई चांद रोज में जाएगा. अरे मुट्ठी बांधे आया जग में हाथ पसारे जाना है. अरे सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझी को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. माणसाचं जीवन शरण भरपूर आहे. आपण इथं आलोत कशासाठी? आपल्याला जायचंय कुठं? आपण कुठून आलो? आपण सध्या कुठं आहोत? आपलं कर्तव्य काय आहे? ऐका, जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, रामाचं भजन केलं पाहिजे. महाराज राम नाम अतिशय सोपं आहे. महाराज राम नाम अतिशय चांगलं आहे. राम नाम महाराज सगळ्यात उत्तम आहे. राम नाम महाराज सार आहे. तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर महाराज तुम्ही राम म्हणता म्हणता राम रूप होऊन जातात. कारण की राम नामामध्ये सुख आहे. तुकोबराय म्हणतात, मी अनुभवयुक्त अनुवादाने सांगतोय. तुका म्हणे चाकोनी मज अनुभव आहे अंगी. ऐसे सुख वचने आहे. ज्ञानेश्वर राम म्हणता रामजी होईजे पदे बैसुनी पदवी घ्यायचे. ऐसे सुखवचने आहे विश्वासे अनुभव पाहे. रामरसाची चवी आन रस रुचती केवी. तो का म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगी. झालेली सेवा
अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. तुम्हा सज्जन श्रोते मायबापांच्या चरणावरती समर्पित करतो. जो काही आपला संकल्पित वेळ होता तो वेळ झालेला आहे. त्या वेळेमध्ये जो काही अभंगाचा धावता भावार्थ मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं मुळीच माझा हेतू नाही आहे. तुकोबरायांचा अभंग म्हणजे तुकोबरायांचा एक एक अभंग म्हणजे समुद्र आहे महाराज, सागर आहे. त्याच्यामध्ये कोण कोण किती खोलीला मासा गेला आहे, कोणाच्या हाताला काय लागले, कोणाच्या हाताला काय लागले याचा विचार करण्याच्या पलीकडचं तुकोबरायांचं वाङ्मय आहे. या अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर असं भव्य दिव्य वातावरणामध्ये हा सप्ताह संपन्न होत आहे. ज्यांच्या माध्यमातून मला इथं येण्याचा योग आला, आदरणीय जनार्दन भाऊ काकडे बापूंनी मला फोन केला. त्यांच्या माध्यमातून इथं मला येण्याचा योग आला. कारण की बापूने आज मला वटीत घेतलंय नाही. बापूने मला आज बोलवलं. बापू तुम्हाला खूप खूप धन्यवाद. बापूंचं नाव महाराज आज अमर राहण्यासारखं आहे. कारण की त्यांचं कार्य, त्यांच्या मुलांचं कार्य महाराज अतिशय उत्तम आहे. भगवंताला ते आवडण्यासारखं आहे. महाराज कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. समस्त ग्रामस्थांच्या वतीने मला इथं येण्याचा योग आला. समस्त ग्रामस्थ मंडळी असतील, तुमचे पंच कमिटी असेल, भजनी मंडळ असेल, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला इथं येण्याचा योग आला. पण ऐका गड्या, मी तुमच्या फक्त 2 मिनिटं घेणार आहे. 2 मिनिटं घेणार आहे. हा सप्ताह करणं एवढं सोपं नाहीये. सप्ताह करणं एवढं सोपं नाहीये. तुम्ही हजारोने लोक इथं उपस्थित आहात, बरोबर. सप्ताहामध्ये ज्ञानदान होतंय, अन्नदान होतंय. संपूर्ण महाराष्ट्रातून चांगले नामांकित कीर्तनकार इथं येत आहेत. इथं येण्यासाठी महाराज हा सप्ताह हा एकलेचा खेळ नव्हे, हा एकट्याचं हे नाहीये महाराज. तुम्ही सगळ्यांच्या सहकार्यातून, सगळ्याच्या तन मन धनाने आपण इथं सर्वांनी सेवा केली पाहिजे, बरं का. लाडक्या बहिणींनो, पहा गड्या, तुम्हाला तुमच्या भावाचा हप्ता येतोय की नाही महिन्याला? किती येतोय? 10 रुपये? किती येतोय? 1500 येतोय. बघा, आपल्या गावात वर्षातून एकदा हप्ता होतोय बाबू. 1500 रुपये हप्ता येतोय. मला सांगा, आपण एक हप्ता जर देवाच्या सप्त्यासाठी दिला, एक हप्ता सप्त्याला दिला तर काय कमी पडेल का आपल्याला? लाडक्या बहिणी हो, 1,500 रुपये द्यायचे तर बघा बरं, 1,500 रुपये देण्यासारखं कोण कोण आहे बरं? सप्त्यासाठी, देवासाठी कोण देणार आहे? कोण कोण देईल बरं? जाऊ द्या माय, 1,500 रुपये नका देऊ 1,000 रुपये. 500 तुम्हाला ठेवा, फक्त 1,000 रुपये सप्त्याला द्या. कोण कोण द्यायला तयार आहे बरं? तसं जमत नाही. ऐका, आता ऐका, आता तिसरा पर्याय सांगतो. 1,000 तुम्हाला ठेवा, 1,000 तुम्हाला ठेवा. 500 रुपये कोण कोण देईल बरं इथं बसलेल्यापैकी? देवासाठी, सप्त्यासाठी. वा, 1 2 3 4 तुमच्या पाठीमागचे त्या बघा, त्या मागं बघा, 4. तुम्ही हात वर करा. हात कोण कोण करणार आहे? 500 रुपये कोण देणार आहे? कोण देणार आहे 500 रुपये? कोण देणार आहे? महाराज थांबा, मी आहे ना तुमच्या भावाला फोन लावतो, तुमचा हप्ताच बंद करा सांगा. तुम्ही सप्त्याला हप्ता देत नाही तर किती अवघड आहे महाराज. लोक एवढी गमतीची इथं. एखाद्या टपरीवर कुठं एखाद्या चहा प्यायला गेलो ना, कुठे एखादे पाहुणे आले ना, एखादं हॉटेलचं बिल द्यायसाठी ते मागचं, हे माझ्या तुम्ही थांबा, मी देतो, हो थांबा तुम्ही, मी देतो. तिथं मोठेपणा असतो. आणि सप्त्याची पट्टी मागायला गेलो का तोंड दडी दिलं. अहो, सहज चहा नाश्ता करायला गेलं तर 500 रुपये खर्च आहे माणसाचा. तुम्हाला 500 रुपये द्यायला कमी दिलं पाहिजे. तुम्ही भगवंतासाठी दिलं पाहिजे. तुम्ही जर देवाला एका हाताने देतात तर देव तुम्हाला 10 हाताने देईल, 10 हाताने. बघा, तुम्ही जर आता दिलं सप्त्याला वर्गणी तर देव तुम्हाला
10 हातानं देईल. जर तुम्ही जर देवाला नाही दिलं तर देव तुमच्याकडलं सगळं घेईल आणि निघून जाईल, तुम्हालाच घेऊन जाईल. बघा मग कोणा कोणाला जायचंय. तर बघा संन्यासा शब्द खरा असतो बरं का माहिती. हा बघा बघा त्या बघा त्या मला आपण देऊ काय लवकर देऊन टाकू आपण, आपल्याला जायचं देवाच्या घरी. द्या द्या द्या. हे बघा तुम्हाला सप्त्याला नसेल द्यायचं तर मला तरी द्या, मी घेऊन जातो घरी. ऐका समस्त ग्रामस्थ मंडळाला माझी एक विनंती आहे. पहा गड्या, माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे. माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे. कोण कधी जाईल कोण कधी जाईल काहीच मिळत नाही. पण ऐका, जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत गावातली एकी असणं फार गरजेचं आहे. गावातल्या सगळ्याच्या लोकांची मतं एकत्रित असणं गरजेचं आहे. माणूस मेल्यानंतर खूप मोठा त्याचा वर्षे श्राद्ध, त्याचं पुण्यस्मरण, त्याचं गंगापूजन, त्याचं 13वा गोड जेवण खूप मोठं करण्यापेक्षा जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत त्याला जीव घाला, त्याला जपा. माणूस मेल्यानंतर टेटस ठेवून मिस यू म्हणण्यापेक्षा तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला विथ यू म्हणा, त्याला जवळ करा, त्याला जवळ करा. हीच सगळ्यात महत्त्वाची. महाराज संप्रदायामध्ये आपण भजन कीर्तन करतो, सगळी लोक एका ठिकाणी येतात, एकरूप होतात. जन्माला आल्यानंतर काहीतरी चांगलं कार्य करा तरच मरा. काही काही माणसाचं असं आयुष्य असतं, माय ह्या दिवशी जन्म झाला, लहानाचा मोठा झाला, लग्न केलं, 2 लेकरं झाले, माथरा झाला, पोराने कामरात लाज घातली, मी आला. एवढंच आयुष्य आपलं. पण ऐका, जन्मानंतर असं काहीतरी कार्य करा की आपण गेल्यानंतर त्याचं आपलं नाव मागे राहिलं पाहिजे. कबीरदास महाराज म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए हम हसे, हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोए. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोए. आपण मेल्यानंतर लोकांनी रडलं पाहिजे आणि आपण हसत हसत मेलं पाहिजे. आपला जेव्हा जन्म होतो ना माय, आपण रडत असतो आणि आपल्या घरचे हसत असते. पण असं काहीतरी जनार्दन बापूच्या मुलासारखं, जनार्दन बापूसारखं कार्य करावं की महाराज गेल्यानंतर तुका म्हणे एका मरण्याची सडे, उत्तमची उरे कीर्ती मागे. असं काहीतरी कार्य केलं पाहिजे. बापू खरंच तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुमची जी मुलं आहेत आदरणीय नारायण दादा असतील आणि हरिदास दादा, या दोघांना खरंच धन्यवाद. त्यांनी महाराज वडिलाचं नावाने शाळा चालू केली. महाराज लोक नको त्याला बाप म्हणते तर नाव देते, पण खरंच आदर्श आहे की आपले वडील हयात असताना त्यांच्या नावानं शिक्षण संस्था सुरू करून महाराज त्या बापाला किती आनंद असेल. असे आपले पोरं जर घडवायचे असतील तर महाराज त्याला वारकरी संप्रदायाची संगत असली पाहिजे. वारकरी संप्रदायाची महाराज पंगत चुकली तर एक वेळेचं जीवन चुकल, पण संगत चुकली तर आपलं आयुष्य महाराज बरबाद झाल्याशिवाय राहणार नाहीये. बापूंचं वारकरी संप्रदायाला जोड असल्यामुळं त्यांच्या मुलानं संस्कार तसे झाले. शुद्ध बीजापोटी फरे रसाळ गोमटी. महाराज त्यांचे महाराज अतिशय मला आनंद वाटला खरंच. म्हणजे मुलानं महाराज बापाला सुद्धा अभिमान असावा. प्रत्येक बापाला इथं बसलेल्या आमच्या बापाला जसा अभिमान आहे ना, आमचा बाप म्हणतो माझा एक पोरगा शिक्षक आहे आणि एक पोरगा महाराज आहे, कीर्तनकार आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो. काय आनंद असेल त्या बापाला, काय आनंद असेल. तुमचा मुलगा काय करतो बाबा? लहान आहे. तुमचे मुलगा काय करतात? शाळेत. बघा तुमचा जर मुलगा नोकरीला, तुम्हाला किती आनंद होईल, किती आनंद होईल. माझ्या बापाने त्या शाळा उभा केली, त्या पोरानं इमारत उभा केली, संतांची कृपा झाली आणि इमारत फळा आली. ज्ञानदेवी रचिला पाया,
तो का झालासे कळस. महाराज एवले स्वरूप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. आपली लहान लहान मुलं, आपली मुलं महाराज संस्कारी सुशिक्षित व्हावेत, उच्च शिक्षित व्हावेत म्हणून त्यांना संस्था चालू केली. त्या संस्थेच्या माध्यमातून महाराजांचं मला येण्याचा योग आला. अतिशय सुंदर संस्था आहे बापूंची. तुमच्या समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मला इथं येण्याचा योग आला. आदरणीय गणेश महाराज आहे, सुंदर महाराजांनी पकवाज वाजवला. गजानन महाराज आहेत, अर्जुन महाराज आहेत, त्याचबरोबर हो आदरणीय देवकर भाऊ आहेत. सुंदर असं नियोजन आहे. तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज कोणाच तरी वाढदिवस आहे, त्यांचा बर्थडेचा केक कट करून सगळ्यांनी घरी जेव्हा जायचा. विठ्ठल जय जय महिला मंडळ सर्व मंडळींना महत्वाच्या सूचना. चहा घेतल्या बिगर कुणी जाऊ नका आणि उठू नका. जाग्यावर बसा थोडं मिनिटं.